तुमच्याकडून घेतलेला केक मेल्ट होतोय आणि त्याचे पीसेस होत नाहीयेत. अशा कंप्लेंट तुम्हाला पण आल्या होत्या का उन्हाळ्यामध्ये? ते झालं असं, जेव्हा मला पहिली कंप्लेंट आली ना, तेव्हा मला असं वाटलं की माझ्या करण्यामध्येच काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. त्यामुळे नेक्स्ट टाइम मी काळजी घेऊनच सगळ्या गोष्टी करत होते. तरी देखील मला पुन्हा 2-3 दिवसांनी अशीच कंप्लेंट आली की केकचे पीसेस व्यवस्थित नाही झाले आणि केक मेल्ट झाला होता. मग मी थोडंसं विचार केला की कशामुळे हे असं झालं असेल. मग माझ्या एक गोष्ट लक्षात आली की उन्हाळ्यामध्ये घरातला प्रत्येक व्यक्ती फ्रीज उघड बंद करत असतो आणि त्याच्यात लाईटचे पण खूप इश्यू असतात. त्याच्यामुळे फ्रीजचे टेम्परेचर लो होतं आणि याचा इम्पॅक्ट जो आहे तो आपल्या केकवर होतो, कारण की नेहमीपेक्षा जास्त वेळ आपल्याला केक जो आहे तो सेट करण्यासाठी फ्रीजला ठेवायला लागतो. आणि यामध्ये अजून एक गोष्ट मी नोटीस केली की कस्टमरला मी केक दिला होता 6 वाजता आणि त्यांचं सेलिब्रेशन झालं 9 वाजता. तोपर्यंत केक बॉक्स सहितच फ्रीजमध्ये होता. याचा देखील इम्पॅक्ट आपल्या केकवर होऊ शकतो. त्यानंतर मी माझ्या प्रत्येक कस्टमरला सांगायचे की तुम्ही सेलिब्रेशन कधीही करा, पण केक बॉक्समधून काढून आधी फ्रीजला ठेवा. आता काही कस्टमर असे असतात ना, ते होम बेकरचं कंपॅरिझन बेकरीवाल्यांसोबत करायला जातात. पण अशा कस्टमरला मला सांगायचं की आमचे केक फ्रेशली बेक असतात आणि बेकरीतले केक ज्या असतात ते 2-3 दिवस आधी बनवलेले असतात. जर तुम्ही बेकरीमध्ये गेलात आणि तुमच्या मनात शंका आली की काचेतला केक जो आहे तो कदाचित 2-3 दिवस आधी बनवलेला असला, मग जर तुम्ही त्यांना सांगितलं की आमच्यासाठी एखादा केक बनवून द्या, तर ते त्याचा चार्जेस वेगळा घेतात. आता यामध्ये ना बेकरीवाल्यांसोबत माझा काही क्रॉस नाही. त्यांचं ते काम करतात, आमचं आम्ही काम करतोय. पण कस्टमर जे आहेत ते कंपॅरिझन करतात. पण त्यांना काही करू दे, आपण आपलं 100% चांगलं देण्याचाच प्रयत्न करायचा. तर चला, हे 2 केक तुम्हाला कसे वाटले खाली नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.